नमस्कार, मी निलेश माने, पांडुरंग तात्या माने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. गेले 2 दिवस झालं मी एका कीर्तनकार महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल बघतोय की XUV 700 ती गाडी गिफ्ट देणार आहेत. मग त्यांना त्या आप्पा महाराजांना आपण कॉल करतोय आणि त्यांचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका आणि प्रतिसाद द्या. हॅलो, हा. महाराज आहेत का? हो. जय हरी महाराज. जय हरी. आपण कीर्तन वगैरे करता ना महाराज? हॅलो, करतो साहेब, ते करतो. बोला. आपला एक इव्हेंट होता. कसला हो? जून महिन्यामध्ये आपला वर्धापन दिन आहे. बर. मग तुम्हाला त्यावेळेस तारीख आहे का? मिळेल ना साहेब, 26 जून. मिळेल ना. तुमचं मानधन किती आहे काय महाराज? आपण 35,000 रुपये घेतो साहेब. 35,000 रुपये का? हा. म्हणजे जाणं येणं वगैरे तुमच्याकडे असतं का काय? हा, माझ्याकडे असत. बरं, मग ती तुमची रील्स बघत होतो मी आता, मला रील्स आली होती. हा. मग ते तुमचा नंबर बघून मी फोन केला. मग म्हणलं तुम्हाला तारीख असेल का नसेल, मग ह्यासाठीच कॉल केला होता. तुमचं ते बक्षीस काय तर आहे का महाराज? हो, लावलेले ना, गाडी लावलेली आहे साहेब. काय कसे मला सांगचाल जर ती पण. ते गाडीच आहे ना, आपण 500 रुपयाच्या खरेदीवर हे लावलंय साहेब. 500 रुपयाच्या? आपलं 500 रुपयाला कुपन खरेदी ठेवली. बर. 500 रुपयाचं कुपन खरेदी करायचं, त्याच्यावर डायरेक्ट XUV 700 गाडी लागू शकते तुम्हाला. बक्षीस किती आहेत? एकच गाडी आहे का कसं? एक गाडी आणि 100 बाकीचे बक्षीस आहेत साहेब. बाकी 100 बक्षीस आहेत का? हम्म. किती तारखेला इव्हेंट आहे महाराज? ज्यावेळेस चिठ्ठ्या पूर्ण होतील त्यावेळेस हे साहेब. त्या चिठ्ठीवर हाय करा, तुम्हाला त्या नंबरवर मिळेल. हा, ओके. चिठ्ठे किती आहेत महाराज? चिठ्ठ्या त्याच्यावर वाचा ना, सगळं वाचून मग हे करा, नाही पॉलिसी करा. तसं नाही हो महाराज, कॅल्सी नाहीये. म्हणजे तुम्ही असं टोटल असे चिठ्ठे किती छापल्यात म्हणलं? अहो, तुम्हाला चिठ्ठी पूर्ण आली ना, त्याच्यावर नियम अटी सगळं वाचा, सगळी माहिती घ्या हा. आणि मग ते हे करा. त्या नंबर वेगळे आहेत त्याचे, हे नंबर नाही त्याचे. आता त्या कुपन वरती हीच नंबर होता ना, मग ती तुमचं नाही, असं बघत कुपनवर बघत. जर ह्यो नंबर असला तर 1 लाख रुपये पाठवतो तुम्हाला. आता ऑनलाईन नंबर सांगा तुमचा. दुसरा नंबर आहे का तुमचा? हा, मग पण माझा नाही तो number. पण कुपन म्हणजे तुम्हीच काढलेले ना महाराज स्कीम? मी काढलेलं आहे, पण त्याची टीम वेगळी असते साहेब. बरोबर. मी पंढरपूरचा महाराज. बर. अरे वा. बरोबर. माझं नाव निलेश माने. मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. बर. हे जे बक्षीस समारंभ आहे मी त्याच्यावरती काम करतोय. बर. पण त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला फोन केलेला आहे. म्हणजे तुम्ही किती कसले? कुपन छापलेत काय असं म्हणून. कसल्या संदर्भात? म्हणजे तुम्ही किती कुपन छापलेत असं विचारासाठी. हा, मग त्या चिठ्ठीवर सगळी माहिती साहेब. चिठ्ठीवरती नाही हो महाराज. तुम्ही चिठ्ठीवर- तुम्ही ओनर आहेत ना महाराज? चिठ्ठी वाचा सगळी आणि मग त्याच्यावर सगळी माहिती लिहिली, टीप वगैरे संपूर्ण. हा साहेब. तुमच्या व्हिडिओ मध्ये 8,888 कुपन असं दिलेलं हा, आहे. मग तेवढेच असणार ना मग साहेब. मग महाराज गाडी तुम्हाला किती माहिती असून तुम्ही किती लाखाची आहे महाराज गाडी? हा, गाडी किती लाखाची आहे? ते एवढं नाही कळत मला. तुम्ही विचार करा आणि मला सांगा. ठेवू का? राव महाराज तुम्ही हे पूर्ण तुम्ही रेकॉर्डिंग आता ऐकलं असेल. त्या रेकॉर्डिंग मध्ये महाराजांना बोलकं करण्यासाठी आम्ही थोडंसं त्यांना मिसगाईड करून वेगळ्या पद्धतीने त्यांना बोलकं केलं. पण ज्या वेळेस खऱ्या मुद्द्यात आम्ही हात घातल्यानंतर 8,888 कुपन छापले म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला टाळाटाळ करून त्यांनी उत्तर द्यायला टाळलं आणि त्यांनी फोन कट केला. मला एकच म्हणायचं, त्या महाराजांनी स्वतः वापरलेली जी XUV 700 ची गाडी आहे ती स्वतः वापरलेली ती गाडी देणार आहे. त्यांनी नवीन गाडी शोरूमची त्यांनी देणार नाहीत. मी ह्या महाराजांवरती पुणे आयुक्त जे कोण असेल त्या पुणे आयुक्तालयापाशी आम्ही जाऊन पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं लेखी स्वरूपात आम्ही तक्रार करून आम्ही अर्ज देखील दाखल करणार आहे. महाराष्ट्र शासनानं पूर्ण गॅमलिंग गेम जी आहे ती सर्वांवर बंदी घातलेली असून या महाराजांना कोणत्याही खरेदीवर न देता डायरेक्ट कुपन विक्री करून एक प्रकारचं गॅमलिंग करून लोकांची फसवणूक करून दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या महाराजांचा आम्ही वारकरी संप्रदायाला आम्ही विनंती करतो की तुम्ही जाहीर निषेध करावा आणि जेवढं होईल तेवढं वारकरी संप्रदायानं एकत्र येऊन सर्व फड एकत्र येऊन यांच्या विरोधात तुम्हीही तक्रार दाखल करावी व यांचा जी काय हेतू असेल की पुणे आयुक्तालयांपाशी समोर मांडणी करून जी काय निर्णय होईल ती पुणे आयुक्तालय घेतील. मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून एकच दिसते की हे जे महाराज आहेत जे आप्पा म्हणाल तसं अहो लोक भोळे बाबडे, तुम्ही लोकांना फसवता. तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्हाला थोडी सुद्धा काय वाटलं नाही. आज त्यांना कॉल रेकॉर्डिंग केलं असताना त्यांनी सरळ टाळाटाळ केली. ते सरळ म्हणतात की गाडीची किंमत आम्हाला माहित नाही, तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवून सांगा. अहो तुम्ही सरळ दिशाभूल करता आणि फोन कट करता. फोन कट करण्याचं कारणच नव्हतं ना. तुम्ही ओनर म्हणताना तुम्ही द्यायचं ना उत्तर.
याच्या मागं त्यांचं काहीतरी काळा पांढरा हेतू असल्यामुळं त्यांनी सरळ सरळ फोन कट केला. ही दिशाभूल करण्याचं काम आहे. पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं लवकरच पुणे आयुक्तालय यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत.